शेजारच्या वाडीतला तो सखाराम माहितीये तुला? हा, त्याचं काय? तू त्याची एक मुलगी आहे बघ लग्नाची. अयो, ती एवढी सुंदर मुलगी या तात्याला? ती म्हणता वय चालन 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 नाही म्हण नका नाही म्हण नका हो तुमच्या पाय पडत चालन चालन ती सुंदरी. अव्वा या तात्याचं एकदाच लग्न लावून द्या म्हणतो मी, म्हणजे कटकळत नाही. छोट मालक तुमच्या तोंडात लाडू पेडा येतो त्याला बोलव. इकडे इकडे आले. राम राम. अयो राम राम. ए तुला त्या बाजूच्या वाडीतला तो सखाराम माहितीये ना रे? होय. त्याच्याकडे जायचं आणि माझा निरोप द्यायचा आणि सांगायचं की लगोलग बोलवलंय वाड्यावर पंचांनी म्हणून. बरं पळत पळत जा पण पाय पडले. ए तात्या अरे लग्न होऊ दे की रे, आधीच पाया पडतो. आज ना मी भरून पावलो बघा. हवं आलात वय. दिवसभरापासून वाट बघतो आहे तुझी. आजा आय कशी आहे? सांगतो जरा दम तर खाऊ द्या. लगंबा पाण्या. भाऊजी तुम्ही बी गेला होता वय? वय आणखी अरे बा कवा आलास? एका आताच. काय म्हणली गंगूताई? सांगतो. बाळा कुठं आहे? आत बसला आहे. काळजी करण्यासारखं काय बी नाही. समजे ठीक. अहो मग सांगा कशा पै धाडला होता? हवं काय म्हणाली गंगी? जावई बापू सपनात आलं होतं तिचे. मग तिच्या संग बोललं ते. काय बोललं? आजा सांग ना काय बोललं बा? हे काय झालं त्या बाळ्याची काय बी चूक नाही. म्हणजे मी म्हणलं का बाळून शाप दिला त्यासनी हे खरं आहे, पण त्यांच्या नशिबात एवढंच दिसलेलं होतं आणि त्यांची येळ बी जवळ आली होती. आणि म्हणत होतं का मरायच्या अगोदर बाळून त्यासनी सबूत दिला होता का हे गेल्यानंतर बाळू गंगीचा आणि सतीचा आविष्टभर सांभाळ करत. पण हे समजा काय मला पटलेलं नाही. मायाप्पा अरे तुझा जर विश्वास नाही तर बाळाप्पाला समोर बोलून खरं खोटं कर की. बाळा हे बाळा जावई बापू मारायच्या अगोदर तू त्यासनी वचन दिलं होतं का? अरे काय विचारतोय म्या? बोल की.